नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषय शिकणार आहोत. मराठी विषयामध्ये मुळाक्षरांमध्ये आपण बघत आहोत स्वर. आत्तापर्यंत आपण अ ते औपर्यंत स्वर बघितलेत. आता औच्या पुढे कुठला स्वर येतोय तो आपण बघणार आहोत. त्याआधी हे स्वरगीत ऐका आणि बघा की औ नंतर कुठला स्वर आला आहे. बघितले स्वरगीत. मग आता सांगा की औ नंतर कुठला स्वर आला आहे? हो की नाही? औ नंतर आपण बघितला तर आज आपण बघणार आहोत बघा, अ काढलेला आहे आणि अ वर एक छोटासा टिंब ठेवलेला आहे, त्याला म्हणतात आता पासून काय तयार होते ते आपण बघूया. अरे वा, काय दिसत आहे इथे? हत्ती, हो की नाही? आणि हत्तीवर एक अंबारी. काय आहे ती? अंबारी. आता हे अंबारीचे चित्र आपण बघत आहोत. ह्या अंबारी शब्दामध्ये आता तुम्हाला कुठे दिसत आहे ते आपण बघूया. हे बघा, अंबारी शब्दाच्या सुरुवातीलाच आपल्याला दिसत आहे, हो की नाही? आता अजून काय होतंय पासून? तर बघा, इथे आपल्याला म्हणता येणार आहे का? नाही. ह्या शब्दालाच दुसरा उच्चार असा पण आहे. आता इथे जे आपल्याला चित्रात दिसत आहे ते काय आहे? अंगठी. इथे चा उच्चार होत आहे आणि अंबारीमध्ये चा उच्चार झाला. जर वर टिंब असेल तर तिथे की चा उच्चार करायचा आहे ते आपण काळजीपूर्वक बघायचं असतं, ओके नाही? आता इथे आपल्याला उच्चार येणार आहे तर आता चित्रामध्ये काय आहे? अंगठी. काय आहे? अंगठी. किती छान छान अंगठी दिसत आहेत की नाही? आता हा अंगठी शब्द बघा आणि अंगठीमध्ये कुठे आला आहे? सुरुवातीला, हो की नाही? अंगठी. काय आहे? अंगठी. आता बघा, अजून पासनं काय आहे? इथे पण चा उच्चार होत आहे. अंक. काय आहे? अंक. बघा, मराठी अंक दिसत आहेत सगळे आणि ह्या अंकांमध्ये 1 ते 20 अंक आपण बघू शकतोय. आता अंक शब्दात कुठे आला आहे? सुरुवातीला. कुठे आहे? सुरुवातीला, हो की नाही? आता आपण बघूया काय आहे चित्रात? अंगठा. काय आहे? अंगठा. आता बघा, अंगठा शब्दामध्ये कुठे आला आहे? सुरुवातीला. अंगठा, हो की नाही? अंगठा कुठे दिसत आहे आपल्याला? हे बघा, हा अंगठा, हो की नाही? आपल्या हाताला पण अंगठा असतं की नाही? तसं इथे अंगठा दाखवला गेलेला आहे. तर आपण बघूया काय आहे चित्रामध्ये? अंजन. काय आहे? अंजन. हे अंजन डोळ्यामध्ये लावले जाते, हो की नाही? आता अंजन शब्द बघूया आपण. अंजनमध्ये सुरुवातीला काय आलं आहे?
अंजन, हो की नाही. इथे पण अनचा उच्चार होतो आहे. अंजनचा, हो की नाही. तर बघूया अजून काय. कसा लिहावा. आता हा आपल्याला जर लिहायचा असेल तर काय करायचं आहे. सुरुवातीला काढावं लागेल की नाही तुम्हाला. सुरुवातीला काढा. त्यानंतर एक आडवी रेषा, एक उभी रेषा आणि त्यावर एक पुन्हा आडवी रेषा. हे झालं की तुम्हाला तिथे द्यायचं आहे एक टिंब. काय आहे हा. काय आहे. तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये असाच काढायचा आहे मराठीच्या. बघा. राईट in 4 column in your notebook. Okay, so I hope you can write this. So thank you. Bye.